थोड्याच वेळामध्ये 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल कोर्टामध्ये या निकालाचं वाचन सुरू होणार आहे। आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपी आता कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते, तर प्रज्ञासिंह ठाकूरसह 7 आरोपींचा आज फैसला होणार आहे। तर कोर्ट नेमकं काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे। तर सर्व आरोपी आता कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता कोर्ट निकाल वाचनाला देखील सुरुवात करणार आहे। त्यामुळे कोर्टाचा निकाल नेमका कसा असेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपी कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। 29 सप्टेंबर 2008ला नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मालेगावातील भिक्खू चौकात झालेल्या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले। 30 सप्टेंबर 2008ला मुंबई दहशतवाद विरोधी पथकानं नाशिक ग्रामीण पोलिसांसोबत तपास सुरू केला। तत्कालीन गृहमंत्र्यांची एटीएस कडे तपास देण्याची घोषणा। 23 ऑक्टोबर 2008ला तारीख होती 29 सप्टेंबर 2008। या प्रकरणात नेमकं काय घडलं ते पाहूयात। वेळ रात्री 9:35 नवरात्रीच्या पूर्वसंध्येला आणि रमजान महिन्यामध्ये हा भीषण स्फोट झाला। एकूण स्फोट झाला 1। ठिकाण होतं मालेगावच्या भिक्खू चौकातील एक हॉटेल। त्या हॉटेलच्या जवळ हा स्फोट झाला। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, तर 101 जण या स्फोटामध्ये जखमी झाले। एटीएस आणि त्यानंतर एनआय तपासामध्ये सहभागी झाले। तर आता कोर्टामध्ये निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। या निकालाच्या संदर्भातले प्रत्येक अपडेट लोकशाही मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। तर सर्व आरोपी आता कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणासंदर्भातला ऐतिहासिक निकाल आज दिला जातोय आणि ही कोर्टाबाहेरची थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। पोलिसांचा मोठ्या संख्येने बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कारण निकाल हा ऐतिहासिक आहे। कारण गेली कित्येक वर्ष या प्रकरणावरून, या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये राजकारण देखील आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। पोलिसांनी देखील विशेष खबरदारी घेतलेली आहे। कोर्टाच्या परिसरात सध्या सुरक्षा व्यवस्था ही चोख अशा पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। चेकिंग शिवाय कोणालाही मध्ये सोडलं जात नाहीये आणि ही थेट दृश्य कोर्टाच्या बाहेरची आपण पाहतोय। पुढच्या काही वेळामध्ये निकालाच्या वाचनाला देखील सुरुवात होणार आहे। कोर्ट नेमकं काय निकाल देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 7 जणांचं भवितव्य आज ठरणार आहे। त्यामुळे कोर्ट नेमकं काय निकाल देतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल। सर्व आरोपी सध्या कोर्टामध्ये दाखल झाल्याचं कळतंय आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये या निकालाच्या वाचनाला देखील आता सुरुवात होणार आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। 2008 साली हा बॉम्बस्फोट झालेला होता आणि या बॉम्बस्फोटानंतर हिंदू दहशतवाद ही संकल्पना देखील उदयास आली। विरोधकांनी त्या संकल्पनेच्या संदर्भात सातत्यानं नामोल्लेख केलेला होता आणि त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप देखील गेली 17 वर्ष या प्रकरणामध्ये आपण पाहिले। गेली 17 वर्ष या प्रकरणाचं राजकारण देखील आपण पाहिलेलं होतं आणि आज ऐतिहासिक निकाल या प्रकरणाच्या संदर्भातला येणार आहे। त्यामुळे कोर्ट नेमकं काय निकाल देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। संपूर्ण आरोपींचे अर्थातच बचाव पक्षाचे वकील देखील कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। सर्व आरोपी देखील कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। मुंबईच्या एनआय कोर्टामध्ये हा निकाल सध्या वाचनाला सुरुवात होईल आणि त्या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या बाहेर देखील पोलिसांचा कडक बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। तर सर्व आरोपी आता कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात हा निकाल आता वाचनाला सुरुवात केली जाईल। कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।